नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, FII म्हणजेच परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार 10 ऑक्टोबरला सलग दुसऱ्या दिवशी वाढ होऊन बंद झाला। BSE सेन्सेक्स हा 328 अंकांनी वाढून तर निफ्टी 103 अंकांनी वाढून 25,285 च्या पातळीवरती बंद झाला। गेल्या 3 दिवसांपासून FII हे सातत्याने भारतीय बाजारात खरेदी करताना आपल्याला दिसतायत, त्यामुळे बाजाराचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय। याशिवाय TCS चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल हे अपेक्षेनुसार राहिलेले आहेत। सेन्सेक्स वरील 30 पैकी बहुतांश शेअर्स हे हिरव्या रंगात बंद झालेले आहेत। विशेषतः SBI, मारुती सुझुकी, त्यानंतर NTPC, ॲक्सिस बँक हे खरेदीदार पाहायला मिळाले। मात्र टाटा स्टील, TCS, टेक महिंद्रा, बजाज फिन्सर्व आणि टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली। मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये देखील खरेदी झालेली पाहायला मिळाली। निफ्टी मिडकॅप 100 हा निर्देशांक देखील 0.46% वाढून बंद झालेला आहे। सेक्टर निहाय पाहता बहुतांश निर्देशांक वाढीसह बंद झालेत। निफ्टी फार्मा, निफ्टी PSU बँक आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे। मात्र IT आणि मेटल निर्देशांक हा घसरणीसह लाल रंगात बंद झाला आहे। तर आता बाजाराच्या तेजीमागची काही महत्त्वाची कारणं आपल्याला पाहायला हवीत। सर्वात पहिले कारण म्हणजेच FII यांची सातत्यपूर्ण खरेदी। परदेशी गुंतवणूकदारांनी 9 ऑक्टोबर रोजी 1308 कोटी रुपयांची गुंतवणूक केली। यापूर्वी ऑक्टोबरला त्यांनी 81 कोटी रुपयांची तर 7 ऑक्टोबरला 1440 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे TCS चे स्थिर निकाल। सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा निव्वळ नफा हा 1.39% वाढून 12,075 कोटी रुपये झाला, तर महसूल हा 65,799 कोटीवरती पोहोचला। कंपनीने प्रति शेअर 11 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड देखील डिक्लेअर केला असून 4 नोव्हेंबर 2025 रोजी त्याची रेकॉर्ड डेट राहील। आता तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजेच भारत अमेरिका व्यापार कराराची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही देशातील व्यापारातील प्रगतीबाबत समाधान व्यक्त केलं। जर लवकरच व्यापार करार झाला तर भारतीय बाजारावरती त्याचा सकारात्मक परिणाम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आणि चौथं कारण म्हणजेच बँकिंग क्षेत्रातील वाढ। बँक निफ्टीनं 56,500चा टप्पा ओलांडलाय। रिझर्व्ह बँकेनं मोठ्या कॉर्पोरेट समूहांना कर्ज देण्याचे नियम शिथिल केल्यामुळे आणि HDFC बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या दमदार दुसऱ्या तिमाहीतील अपडेट्समुळे बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूक वाढताना पाहायला मिळाली। तर मग मित्रांनो, ही काही कारणं होती ज्यामुळे आपल्याला बाजारामध्ये तेजी पाहायला मिळते। परंतु आता बाजार बंद झाल्यानंतर जी डेव्हलपमेंट झाली आहे त्यावरती मात्र आपल्याला थोडीशी काळजी आता वाटू लागली आहे। कारण बाजार बंद झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही आणि त्यासोबतच त्यांनी चीनवरती 100% ॲडिशनल टॅरिफ हे लावलेलं आहे। तर मग आता यामुळे जर आपण डाऊ जोन्स आणि नॅसडॅक पाहिला तर ऑलमोस्ट 3% आसपास हे इंडेक्सेस रेडमध्ये क्लोज आहेत। तर मग आता याचा कसा परिणाम आपल्याला सोमवारी आपल्या शेअर बाजारावरती पाहायला मिळणार ते येणाऱ्या शनिवार रविवारच्या ज्या काही डेव्हलपमेंट्स होतील त्यामध्ये अवलंबून असेल। तर मग पाहूयात की पुढे काय होतंय ते। तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।